इचलकरंजीतील मध्यवर्ती बस स्थानकात गर्दीच्या वेळी सोन्या चांदीचे दागिने, पर्स, रोकड चोरीच्या घटना वाढल्या आहेत. 20 डिसेंबर रोजी कांचन कांबळे या पुण्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकात आल्या होत्या. त्या बसमध्ये बसल्यावर चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील 3.5 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. गुन्हे शोध पथक या चोरीसह अन्य गुन्ह्यांचा तपास करत होते. पथकानं बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या असता गीता चौगुले आणि दीपाली लोंढे यांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आळतेमधील चौगुले आणि शिरोळच्या लोंढे या दोघींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 3.5 लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत. चौगुले आणि लोंढे या मायलेक असून यापैकी चौगुले ही पोलीस रेकॉर्डवरील आहे. चौगुले हिच्यावर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी, हातकणंगले आणि सांगलीतील पोलीस ठाण्यात विविध 5 गुन्हे दाखल असल्याचं उपअधीक्षक विक्रम गायकवाड यांनी सांगितलं. तसंच या दोघींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. शिवाजीनगरचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक प्रदीप जाधव, प्रवीण साने, रावसाहेब कसेकर, सुनील बाईत, सद्दाम सनदी, शिरीष कांबळे, अरविंद माने, पवन गुरव, प्रमोद चौहान, गणेश सनदी, विकास चौगुले, गजानन सहभागी झाले होते.